ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मोठा ट्विस्ट आला आहे बरं का. कारण आपली भांडणं वेगळी ठेवून अर्जुनने सायलीला मदतच केली आहे. अर्जुनने सायलीला एक असा कानमंत्र दिला आहे की सायलीने एका क्षणात सदाशिव मैनावतीची उलट तपासणी घेतली. पण आता प्रियाला सत्य समजले बरं का की दोन्ही घाटोडे सायलीकडे आहेत ते. आणि त्यातच अस्मिताच्या नवऱ्याची मालिकेत आता धमाकेदार एंट्री झाले. बघूयात मग की अर्जुन नक्की काय कानमंत्र देतोय, सायली मैनावती सदाशिवची उलट तपासणी कशी घेते आणि अस्मिताच्या नवऱ्याच्या एंट्रीने मालिकेला नवी दिशा कशी लागते पाहणार आहोतच आजच्या भागामध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. अर्जुन चैतन्य स्टडी रूममध्ये केस स्टडी करत असतानाच सायली किचनमध्ये काम करते. पण मनातलं विचारांचं वादळ काही थांबत नाही. आईने फुलं अशी कशी काय तोडलीत कसली वरबाडलीच म्हणायचं. मला त्या दोघांचं वागणं ना अजिबात पटत नाहीये. स्वतःच्या मनाला ती विचारते की पण मी यांना विचारू का. पुन्हा तिचं मन मानत नाही. नाही नको राहू देत. पुन्हा पुरावा करतील. उगाचच त्यांना वाटायचं की मीच माघार घेतले. सायलीने कॉफी बनवलेली असते, तीही अर्जुनसाठी. चैतन्य अर्जुनसोबत केसबद्दल बोलत असतो पण अर्जुन आपोआपच कॉफीच्या वासाकडे खेचला जातो. एकीकडे अर्जुनला कॉफीही प्यायची असते आणि दुसरीकडे तो मनाशीच ठरवतो की मी का जाऊन मागायची कॉफी. मी स्वतःच जर मागायला गेलो तर मग माघार घेतल्यासारखं होईल ना. मी अजिबात नाही मागणार कॉफी. पण त्याला राहवतही नसतं. अर्जुन एकट्यातच बडबडत असतो की कॉफी. ते नेमकं चैतन्य ऐकतो आणि चैतन्य अर्जुनकडे येत विचारतो की अर्जुन सर, तुम्हाला कॉफी हवी आहे का. अर्जुन विचारतो की तुला कसं कळलं मला कॉफी हवी आहे ती. तेव्हा चैतन्य म्हणतो की मला कळलं. अरे माझे कान काय संपावर गेलेले नाही आहेत. चैतन्य अर्जुनची थट्टा तर करतोच पण त्याला ओरडतो सुद्धा. अरे तू इतक्या लाऊड व्हॉल्यूममध्ये बोलत होतास ना की मलाच काय किचनमध्ये असलेल्या सायली वहिनींपर्यंत सुद्धा आवाज पोहोचला असता. एवढंच जर तुला कॉफी हवे तर जाऊन माग ना वहिनींकडे. तेव्हा चैतन्यवरती तो ओरडतो की अरे हळू बोल, मला मागायची असती तर मगाशीच घेतली नसती का मागून. आता जेव्हा अर्जुन स्वतःच सांगतो की मी स्वतः कॉफी नाही मागू शकत तेव्हा मात्र चैतन्याला गडबड काहीतरी आहे एवढं मात्र लक्षात येतं. तो विचारतो की स्वतः कॉफी नाही मागू शकत म्हणजे नक्कीच काहीतरी डेंजर झोन आहे. नक्की काय झालंय. आता चैतन्याला थोडंसं छाचपडतच अर्जुन सांगून टाकतो की ते काय आहे, माझं आणि सायलीचं जरासं भांडण झालंय. चैतन्याला आता धक्काच बसतो की आता तो नौटंकीबाजी करतो की काय, जगातल्या सर्वात जास्त आयडियल कपलचं एकमेकांमध्ये भांडण झाले म्हणजे साजून म्हणजे दरार. आता चैतन्य असा रिॲक्ट होत असतो की जसं काही आभाळच कोसळले. अर्जुन विचारतो की झाली नौटंकी करून, ओव्हर ॲक्टिंग करून झाली. भांडण वगैरे असं काही नाही आहे. तिचे काही ओपिनियन्स मला नाही पटले. मी ओव्हर रिॲक्टर होणारच ना. हां, आणि मी रिॲक्ट झालो. अर्जुन सहजपणे बोलून जातो. पण त्याच एका रिॲक्शनमुळे चैतन्य यार मला आता कॉफी नाही मिळणार आहे. आता कॉफीसाठी काय करता येईल याचा अर्जुन विचार करत असतो. इकडे सायली विचार करते काहीही करून अर्जुनशी तर बोलावं लागेलच. कारण तिला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तर हवं असतं आणि तो फक्त अर्जुनच देऊ शकतो. हां, थोड्या वेळातच सायली चक्क चैतन्य आणि अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते. कॉफी आल्याचं पाहता अर्जुनचा आनंद गगनात पावेनासा होतो. मुद्दामच सायली चैतन्याला विचारते की चैतन्य भाऊजी, ही तुमची कॉफी आणि तुम्हाला काही खायला हवं असेल तर मी आणून देईन ना. तेव्हा चैतन्य अर्जुनकडे पाहतो. आता अर्जुन त्याला डोळे वटारून बघतो. चैतन्य लगेच सांगतो की नाही नको राहू देत. जाता जाता सायली मुद्दाम अर्जुनला खुन्नस देऊन जाते. मग अर्जुनही पुन्हा रिॲक्ट होतो, नको आहे मला कॉफी. खरं तर अर्जुन मुद्दामच करतो तसं. मनातच तो विचार करतो की यस बायको, आता ना कॉफी पिण्यासाठी तू मला मस्का मार. पण नेमकं त्याच्या विरुद्धच घडतं. कारण सायली रागातच कॉफी उचलून घेऊन जाणार. अर्जुन पुन्हा म्हणतो की थांब. तो चैतन्याला मुद्दामच म्हणतो की चैतन्य, कॉफी म्हणजे अन्न असतं ना रे. आता अर्जुन अशी काही नौटंकी करतो. चैतन्य, मला पूर्ण आजीने सांगितलं या अन्न वाया घालवायचं नाही. सो मी कॉफी पिणार. हां, कॉफी पिणारच. अर्जुन पण किती आगाव आहे बघा. कॉफी तर हवे पण म्हणणं काय, सायलीने त्याला मस्का मारायचा. मुद्दामच चैतन्याला तो सायलीकडून कॉफी घ्यायला सांगतो. सायली परत फिरते आणि रागातच ती कप आदळते.
आणि पुन्हा अर्जुनला खुन्नस देऊन जाते. आता स्टडी रूम बाहेर पाऊल टाकता क्षणी अर्जुन म्हणतो की कोण खोटं बोलतंय कळत नाही आहे ना तुला. सायली तिथेच थबकते, कारण सायलीच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तर अर्जुनकडेच असतं. मुद्दामच चैतन्याला म्हणतो की चौगुले वर्सेस कोरे केसमध्ये कोण खोटं बोलतंय कळत नाही आहे ना तुला. सोल्युशन मिळत नाही आहे, कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत. नेमका चैतन्य माती खातोच. अर्जुनला तो विचारतो की अरे कसले गोरे आणि चौगुले, आपण तर दुसऱ्या केसबद्दल डिस्कस करत होतो ना. तेव्हा अर्जुन त्याला दटावतो की चूप, एकदम गप्प, आणि तो इशारा करतो की तोंड बंद ठेवायचं. मुद्दामच तो उठतो, पण त्याला सायलीला प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात. आता त्या दोघांमध्ये खोटं कोण बोलतं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्या दोघांना सेपरेट इंटरोगेट करायचं. म्हणजे दोघांनाही वेगवेगळं पण एकसारखेच प्रश्न विचारायचे. आधी चौगुलेला गाठायचं आणि प्रश्न विचारायचे, मग गोरे एकट्यात गाठायचा आणि त्यालाही सेम प्रश्न विचारायचे. मग कळेल की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. सायलीला अर्जुनचा इशारा लक्षात येतो. ती मनातच विचार करते की हे तर आईबाबांकडून खरं काढून घेण्यासाठी माझी मदतच करतायत. जेव्हा सायली मागे वळून पाहते अर्जुनकडे, तेव्हा अर्जुन तर खुश होतो आणि तिला एक गोड स्माईल देतो. पण सायली किती आगाव आहे, मुद्दामच पुन्हा खुन्नस देते. नाक मुरडून तशीच तरातरा किचनमध्ये निघून जाते. आता अर्जुन चिडणारच ना. आता त्यात चैतन्याचं भलतंच चालू, कोण गोरे कोण चौगुले. अर्जुन त्याला सांगतो की चैतन्य, गुपचूप कॉफी पी. इकडे महिपतला नागराजचा फोन येतो आणि त्याच्या तक्रारीत चालू होतात. अरे महिपत, त्या प्रियाने डोक्याचं नुसतं भजं करून ठेवलंय. प्रियाचा फोन चोरला, त्यातला व्हिडिओ पण डिलीट केला, पण फायदा काय, शून्यच. महिपत विचारतो की झाला ना तो व्हिडिओ डिलीट, आता मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा तिकडून नागराज सांगतो की काय आहे, प्रियाने तो व्हिडिओ अनेक डिव्हायसेसमध्ये सेव्ह करून ठेवला आहे, त्यामुळे मोबाईलमधला जरी केला तरी इतर ठिकाणी तर राहतोच ना. आता नागराजवरती महिपत एक जबाबदारी सोपवतो. त्याचं काय आहे ना नागराज सेठ, तुम्ही एक काम करा, त्या प्रियाचं लॅपटॉप मोबाईल जेवढी काही तिची सगळी खेळणी आहेत ना ती एकदाची जमा करा. ती सगळी ना माझ्याकडं आणून द्या, बाकीच काय माझं मी बघतो, सांगून महिपत फोन ठेवतो. इकडे सायली ही मैनावतीला एकटी गाठते. जेव्हा ती तिच्या रूममध्ये गाठोडे घेऊन येते तेव्हा मैनावतीला ती विचारते की बाबा कुठे आहेत. मैनावती सांगते की ते जरा बाहेर गेलेत. सायले, चणं खाणार का. सायली म्हणते की नाही नको. मैनावती स्वतःच सांगते ती काय आहे, अगं आपल्या दुकानात त्या जेवढ्या काही चिंध्या आहेत ना त्या ना आम्ही गोधडीवाल्याला विकतो. अगं त्याचे 300 रुपये यायचं बाकी होतं, तेच वसूल करायला गेलेत. तेव्हा सायली मनातच आनंद साजरा करते की म्हणजे आई एकटीच आहे आणि सायलीला तिचा प्लॅन फत्ते करता येऊ शकतो. ती पटकन मैनावती शेजारी बसते. सायली जेव्हा ती गाठोडी उघडते तेव्हाच मैनावती विचारते की अगं काय घेऊन आली याच्यात, खायला आणलंस का आपल्या आईला, की दागिने वगैरे घेऊन आले. आता सायलीला तिचं वागणं पुन्हा खटकता. सायली, माझ्याकडं पण दागिनं असतं ना तर मी पण असंच लाल कपड्यात बांधून ठेवलं असतं. मुद्दामच मैनावती सायलीकडून खोदून खोदून माहिती काढण्याचा प्रयत्न करते की सायली, हे सुभेदारांकडचे काय दागिने लाल कपड्यात बांधून ठेवतात काय गं. तेव्हा सायली सांगते की नाही ग आई, अगं आमच्या लहानपणी ना आम्ही सापडलो त्या सगळ्या वस्तू मधुभाऊनी या लाल गाठोड्यात ठेवल्यात. तेव्हा मैनावती प्रियाचं गाठोडं नेमकं पाहते. सायली स्वतःचं गाठोडं जेव्हा उघडते त्यातल्या वस्तू पाहून तिला पुन्हा एकदा भूतकाळाची पुनरावृत्ती होते. म्हणजेच सतत तो डोळेसमोर यायला लागतो आणि तिच्या मनावर एक वेगळ्या प्रकारचं दडपण येतं. सायलीला त्रास होतो, ती आपले डोळे घट्ट मिठून घेते. तेव्हा मैनावती तिला घाबरत विचारते की सायली, तुला काय होते का पोरी, मी थांब तुला पाणी देते. अगो पाणी पण नाही आहे रूममध्ये. तेव्हा सायली सांगते की नाही आई, बरं मला एक गोष्ट सांग ना, ही दोन्ही गाठोडी बघ आणि त्यामध्ये बघून सांग ना की यातल्या कोणत्या वस्तू तू माझ्यासाठी घेतल्या होत्यास का. तरीच म्हटलं की सायली एवढी पळापळ करते, धावपळ करते सत्य शोधण्यासाठी, आणि प्रिया टपून कशी नाही आहे, आहेच बाहेरून गुपचूप बोलणं ऐकते चोरून. आता मैनावतीचं पुन्हा तेच रडगाणं, अगं हात सैल सोडून तुमच्यासाठी काही घ्यावं इतकी ऐपत कुठे होती ग आमची. आम्ही फक्त तुमच्यावरती पोटभर माया करू शकत होतो. माया फुकट असती ना.
आता बोलण्याच्या ओघामध्ये मैनावतीच्या तोंडून खूप मोठं सत्यच बाहेर पडतं आणि ती सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते. ती सांगते की अगं, आमचं ना तू तर लाडकं शेंडेफळ होतीस. ती एक किस्सा सांगते मागचा लहानपणीचा, तो पण प्रियाच्या. तू ना 5 वर्षाची होतीस आणि 5 रुपयामध्ये त्या नाक्यावरच्या वाण्याकडून 5 रुपयाचं चॉकलेट 2 रुपयाला घेऊन आले. आता सायलीला नेमकं ते खटकतं. सायली प्रश्न विचारते की मी जेव्हा हरवले होते तेव्हा मी 5 वर्षाची होते. बाहेरून चोरून बोलणं ऐकणाऱ्या प्रियाचे मात्र आता धाबेदार आणतात. सायली विचारते की नाही ग आई, 5 वर्षाची कसेल, जरा मोठी असेल ना मी. तेव्हा मैनावतीच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. आता मैनावती कशीही असली तरी एक आई आहे ना, आणि मुलाबद्दलचं तो प्रेम, जिव्हाळा, ती माया ही आईची एकसारखीच असू शकते. मैनावती सांगते की नाही ग बाळा, अगं 5 वर्षाची होती तू. तू जेव्हा हरवलीस ना तेव्हा तुझ्या त्या सगळ्या फ्रॉकी, कपडे असं उराशी कवटाळून चांगलं 3-4 महिने रडत होते मी. त्यानंतर सायलीला जरी त्रास होत असला तरीसुद्धा सायली दुसरी फ्रॉक म्हणजेच खऱ्या तन्वीची फ्रॉक उचलते आणि मैनावतीच्या हाती देत म्हणते की आई, हा फ्रॉक बघ ना. मला सांग की माझे कपडे बाबाच शिवायचे ना, हा त्यांनीच शिवला असेल ना. तेव्हा मैनावती सांगते की नाही ग पोरी, अगं तेव्हा कुठं तुझ्या बाबांना असले कपडे शिवायला यायचे नाही. आता इकडे प्रिया मात्र जाम हादरली हा, आणि तिला एका गोष्टीचा खुलासा झाला. ती विचारात हरवून जाते की दुसरं गाठोडं सायलीकडे कसं काय आलं. ते तर मी माझ्या कपाटात लॉक करून ठेवलं होतं ना. पण प्रिया, तू कितीही शातीर असली ना तरी वकील अर्जुन तुझ्या 2 पावलं पुढचा निघालाय. आता प्रिया असली जाम रडकून दिला येते ना की ती सायली त्या मैनावतीकडे उगाच चौकशा कसली करते. सायली आणि अर्जुन हातून मागेच लागलेत माझ्या. पण प्रिया शेवटी सायलीच्या कचाट्यात अडकतेच बरं का, कारण अचानकच तिचा फोन वाजतो आणि आतमध्ये सायली मैनावती दोघी सावध होतात. पटकन त्या बाहेर येतात आणि प्रियाला पकडतातच. तेव्हा सायली तिला जाब विचारते की आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस. आता प्रिया बहाणा करते की चोरून वगैरे ऐकत नव्हते हा, ते मी इथून पास होत होते इतक्यात फोन वाजला माझा. मैनावती म्हणते की नाही 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 नाही, तू ना बोलणं चोरूनच ऐकत होती. मैनावती बोलता बोलता प्रियाला असा टोला लगावते ना की नक्कीच चोरून ऐकत असणार आहेस, कारण दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसायची सवय आहे ना, आतापर्यंत ओळखलंय मी तुला. आता प्रिया मैनावतीवर आरेरावी करणार. सायली तिला धमकावते हा. ए प्रिया, तुला मी आधीच सांगितलं होतं की इथे फिरकायचं सुद्धा नाही हा, आणि माझ्या आईला तर काही बोलायचंच नाही. मैनावतीला ती सांगते की आई, जाऊन गाठी तू ना आवर. ही मुलगी काही आपल्याला एकमेकींशी बोलू नाही द्यायची. प्रिया रूममध्ये डोकावण्याचा प्रयत्न करते, पण सायली जेव्हा डोळे वटारून हाताची गाडी घालून तिच्यासमोर उभी राहते ना तेव्हा मात्र प्रिया तिथून पळच काढते. आता आतमध्ये गाठोडे आवरत असतानाच खूप मोठी गडबड होते हा, कारण मैनावती सायलीची फ्रॉक प्रियाच्या गाठोड्यात आणि प्रियाची फ्रॉक सायलीच्या गाठोड्यात टाकते. आता ते करता करता प्रियाला शिव्याच चालू असतात. एक नंबरची चोंबडी कुठली, नको त्या गोष्टीत उगाचच नाक खुपसत असते. काय आईबापांनी संस्कार केलेत काय माहिती. आता ही स्वतःलाच शिव्या देते का. शेवटी प्रिया यांचीच मुलगी आहे. सायली येताच ती दोन्ही गाठोडी तिच्या हाती सोपवते आणि काळजीने पुन्हा विचारते की सायली, ठीक तर आहेस ना, बरं वाटतंय ना तुला. सायली फक्त स्माईल देते आणि तशीच निघून जाते. इकडे प्रिया अश्विनच्याही कचाट्यात अडकतेच, कारण जेव्हा रूममध्ये ती विचार करत इकडे तिकडे फेऱ्या मारत असते, अश्विन तिला विचारतो की तन्वी, अगं हे काय लिहिलंयस, उपास करणे, झाडाला पाणी घालणे, देवपूजा करणे. आता प्रिया पटकन त्याच्या हातून तो कागद हिसकावून घेते. अरे यार, सायलीचे नक्की काय काय गुण आहेत ती सदा महिन्याला सांगायची होती ना, हा कागद फाडायचाच राहिला. पण प्रियाला चांगलं माहिती आहे अश्विनला कसं गुंडाळायचं. अश्विन ते काय आहे, घरच्यांचं मन जिंकण्यासाठी मला काय काय करता येईल याची ना मी लिस्ट बनवून ठेवली होती, ते विसरायला होतं ना. आता अश्विन अचंबित होऊन विचारतो की तन्वी, त्यासाठी तू हे सगळं करणार आहेस. आता याला डाऊट आहे की फक्त विचारतोय हा. तरीच म्हटलं की या बायकोच्या बैलाला प्रियाचं या वागण्याचं अप्रूप कसं नाही वाटलं. तन्वी, तुला हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे. जेव्हा असं म्हणतो तेव्हाच प्रिया त्याला सांगते की अश्विन, अरे पण सायली हेच सगळं करून तर सगळ्यांच्या पुढे पुढे करते ना, सर्वांना तिने असंच इम्प्रेस केले. तेव्हा हा बायकोचा बैल लगेच प्रियाला समजावतो, तन्वी
ती काय करते त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. हे बघ, तुझा स्वभाव जसा आहे तसंच मम्मा डॅड पूर्णाजीने तुला स्वीकारावं माझी इतकीच इच्छा आहे. आणि जरी नाही स्वीकारायचं तरी उगाचच तू त्यांच्यासाठी कशाला स्वतःला बदलतेस. प्रिया भारी नाचवते ना अश्विनना स्वतःच्या तालावर. आता शातीर प्रिया बराबर चाळं टाकते. ती तो कागद तर आधी चुरगाळून फेकून देते. त्यानंतर अश्विनच्या जवळ येते. ती त्याला विचारते, तुला खूपच काळजी आहे ना माझी. आता तू मला सांग की मी तुझ्यासाठी काय करू शकते. अश्विनला ती घट्ट मिठी मारते. आता अश्विनला काय, त्याच्या डोळ्यावरती प्रिया नावाची झापडं बसवलेत ना, त्याला प्रियाचं फार कौतुक वाटतं. आता सचिन म्हणजेच अस्मिताचा नवरा तिकडे साक्षीसोबत मजा मारतोय आणि बिचारी अस्मिता किती व्याकुळ होते त्याच्यासाठी. जेव्हा ती फेऱ्या मारते, सतत बाहेर डोकावत असते. पूर्णाजी तिला समजावते की अस्मिता, अगं आम्ही थकलो, तू फेऱ्या मारतेस पण आम्हालाच गरगरल्यासारखं होतंय. किती वेळ वाट बघतेस. अगं तो म्हणायलाही नाही येतो तर येईल ना. तेव्हा अस्मिता रडकुंडीलाच येते. अगं पूर्णाची बघ ना, निदान यावेळी सचिनने सांगितलं तरी तो येतोय म्हणून, नाहीतर दरवेळेस सरप्राईजच्या नावाखाली काहीच सांगत नाही तो. त्यावर प्रताप म्हणतो की अगं पण त्याने जर आपल्याला फ्लाईट कधी येते ते जर कळवलं असतं तर आपण स्वतः गेलो असतो ना एअरपोर्टवरती त्याला रिसीव्ह करायला. तेव्हा अस्मिता म्हणते की तेच तर ना डॅड, आता त्याची फ्लाईट सकाळची आहे की संध्याकाळची आहे काहीच कळत नाही आहे. इतक्यात चोरून सायली घरात येते आणि तिने ती दोन्ही गाठोडी आणलेली असतात हा. पण सायलीकडून आता खूप मोठा मूर्खपणाच होतो बरं का. कारण सायली तिथेच बाहेर ती दोन्ही गाठोडी तशीच ठेवते. आता ती प्रियाने नको उचलायला म्हणजे मिळवलं. आता अस्मिता सर्वच जण सचिनचा विषय काढतात आणि नेमकं तिथे चैतन्य आणि अर्जुन हजर होतो. दोघांनाही आता आनंदाचा धक्का बसतो. त्यांनाही वाटतं की वा सचिन येतोय, आम्ही तर किती वर्षांनी बघणार आहोत त्याला. पूर्णाजी विचारते की सायली तू तर पहिल्यांदाच भेटतेस ना. इतक्यातच अस्मिता बाहेर पाहते तर तिथे सचिनची धमाकेदार एंट्रीसुद्धा होते. हा तोच सचिन आहे जो साक्षीला भेटला होता. सचिनला पाहता क्षणी अस्मिता मोठ्यानेच किंचाळते. आता घरातल्यांनी पाहिलेलं नसतं. कल्पना म्हणते की अस्मिता उगाचच आलाय आलाय काय करतेस. अस्मिता म्हणते की अगं सचिन खरंच आलाय. तेव्हा सचिन येतो. सचिनला सर्वच जण पाहतात आणि सर्वच जण इतके खुश झालेले असतात. सचिन हा बॅगा टेकवतो, घरात येतो. सर्वात आधी तर तो पूर्णाजीची भेट येतो. पण अस्मिताला खूप राग येतो हा. कारण सचिन आल्या आल्या तिला भाव देत नाही ना. पूर्णाजीचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्या तब्येतीची चौकशी करतो. खूपच संस्कारी आहे, दाखवायला नको आहे का. त्यानंतर कल्पना प्रताप दोघांचेही आशीर्वाद घेतो, त्यांचीही चौकशी करतो. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्याची सुद्धा भेट घेतो. आता पूर्णाची सायली आणि सचिन दोघांचीही एकमेकांना ओळख करून देते. तेव्हा सचिन सांगतो की सायली वहिनीने मला पाहिलं नसतं म्हणून काय झालं, पण मी मध्ये बसून सायली वहिनींच्या हातचे बेसनाचे लाडू मात्र खाल्लेत. आता मध्ये बसून खाल्लेत की साक्षीच्या घरात. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. सायलीच्या बेसनाच्या लाडवांचं तो खूपच कौतुक करतो. तेव्हा अर्जुन मुद्दामच अस्मिताची थट्टा करतो. कारण जेव्हा कल्पना म्हणते की सचिन खरंच तू अगदी फ्रेश दिसतोयस बरं का, तेव्हा मुद्दाम अर्जुन टोमणा मारतो की असणारच, आपली अस्मिताई इथे होती ना. तुला सांगतो सचिन, सतत अस्मिताईच्या तोंडून सचिन सचिन ऐकून ना कान दुखायला लागलेत माझे. तेव्हा अस्मिता आता रागातच म्हणते की पण अस्मिताच्या तोंडून सचिन सचिन निघलं, पण सचिनला आठवते का अस्मिता, आल्या आल्या भेटला तरी का तो मला. आता याच्या तक्रारीच चालू होतात. तेव्हा मुद्दामच सचिन म्हणतो की अरे बापरे, नाही म्हणजे तुम्हाला भेटल्यानंतर मी इतका खुश झालो की माझ्या बायकोला अटेन्शन द्यायचंच राहून गेलं. आणि चक्क तो अस्मीसमोर कान पकडून उठ्या भाषा काढायला लागतो. आणि तो तिला म्हणतो की खरं तर मी मधून कधी येतोय हे तुला कळवलं नाही, त्यासाठी पहिलं सॉरी. त्यानंतर तो सांगतो की उगाचच मी तुला इतका वेळ वाट बघायला लावली त्यासाठी दुसरं सॉरी. आणि आल्या आल्या अधिक घरातल्यांना भेटलो त्यासाठी तिसरं सॉरी. तेव्हा प्रताप विचारतो की अगं अस्मिता, अगं तू काय नवऱ्याला अशाच उठाबशा काढायला लावतेस की काय. आता सायलीही सांगते की अस्मिता ताई अहो जाऊ द्या ना, सोडा ना राग. मग अर्जुन म्हणतो की नाही आता मधून जेवढी काही गिफ्ट्स आणले आहेत ती मिळाल्याशिवाय अस्मिताही काही ऐकत नाही. त्यावर सचिन म्हणतो की आणले आहेत पण कसं दाखवू, आता उठाबशा तर काढतोय ना. तेव्हा आता गिफ्टचं नाव ऐकून मात्र अस्मिता पागळते. ती त्याला सांगते की नको नको थांब थांब थांब. सचिन तर ते हात पकडते आणि म्हणते की खरं तर मी ना
माझ्या बाळाला सतत सांगत होते की बाबा येणार आहे, बाबा येणार आहे. मला तर वाटलं होतं की तू किती वाट बघायला लावशील. आता काय बाळाचा जन्म झाल्यानंतरच येतोय की काय. तेव्हा सचिन आता तिला मस्का मारतो. अस्मिता, त्यासाठी खरंच सॉरी. पण खरंच मला ना आपल्या बाळासोबत आता खूप गप्पा मारायच्यात आणि मला तुझी खरंच खूप आठवण येत होत्या. प्रताप सांगतो की सचिन तू एक काम कर, जाऊन थोडा वेळ आराम कर आणि मुख्य म्हणजे बाळाशी तर गप्पा मारच, आधी अस्मिताला तिची गिफ्ट दे बाबा. पूर्णा आजी सांगते की सचिन आता तू आलाच आहेस तर आधी जाऊन आईबाबांची भेट घे. आणि हो, थोडे दिवस तुला इथेच राहायचं आहे अस्मितासोबत. काय आहे, नंतर परत बाळाचा जन्म झाला तर मग तुमचा सहवास आम्हाला मिळणारच नाही आहे ना. अस्मिताला तर कधी एकदा ती गिफ्ट बघते असं झालेलं असतं. ती सचिनला घेऊन पटकन त्यांच्या रूमकडे जाते. आजचा भाग संपतो येते. पुढील भागात आपण बघूयात की सायली आता दोघांचीही उलट तपासणी घेते. पण चैतन्य, त्याला सुद्धा आता डाऊट येतो की सायली वहिनींना पाहिल्यानंतर वाटत नाही की ते लोखंडे फॅमिली सायली वहिनीचे आई वडील असतील. आणि त्यालाही जाणवतं की DNA रिपोर्टमध्येच काहीतरी गडबड झाली. सायलीने सदाशिवला सुद्धा सेम प्रश्न विचारलेले असतात आणि मग त्या दोघांना एकत्रित करून ती त्यांना जाब विचारते की आई, पण तू मला सांगितलं की मी 5 वर्षाची असताना हरवले आणि बाबा तर मला म्हणाले की मी माझा 7वा वाढदिवस साजरा केला होता तुम्ही. आणि तू मला म्हणाली होतीस की आमचे सगळे फ्रॉक बाबाच शिवायचे आणि बाबांनी तर सांगितलं की ते फ्रॉक शिवतच नव्हते. मग तुम्ही दोघं मला वेगवेगळी उत्तरं का देताय. आता त्या दोघांचीही बोलती बंद होते. पण अस्मिताच्या नवऱ्याच्या एंट्रीने नक्की मालिकेमध्ये कशी समीकरणं बदलतायत पाहणं मनोरंजक